दंगल अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केलेली आहे। मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना तिकडे जावं, लोकांना दिलासा द्यावा असं कधीच वाटलं नाही असं शरद पवार म्हणालेले आहेत। जात, धर्म, भाषेपलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलेलं आहे। दरम्यान शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली, त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेला आहे। त्याची चर्चा झाली। मणिपूरचे विविध धर्माचे, जातीचे, भाषेचे लोक आम्हाला लोकांना भेटायला दिल्लीला आले आणि चित्र काय सांगितलं, फिर्या एकत्र असलेला हा लहानसा प्राण अस्वस्थ झाला। दोन जमातीमध्ये संघर्ष झाला, घरदारं पेटवली, शेती उद्ध्वस्त झाली, स्त्रियांच्यावर अत्याचार केले गेले आणि फिर्या एकत्र असणारा सुसावा ठरणारा हा मणिपुरी एक विकाशी बोलायला सुद्धा तयार नाही, ही अवस्था त्या ठिकाणी। पण काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करणे, असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा